आज संपूर्ण भारत देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती देश साजरा करत आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला। हा अधिकार देताना गरीब श्रीमंत जात धर्म यांना कुठलंही स्थान नाही आहे, प्रत्येकाला एक मतदानाचा अधिकार दिलेला आहे। मात्र बऱ्याच वेळा नागरिक आपलं मतदान करण्यासाठी निरुत्साही राहतात। अनेक वेळा मतदानाचं पर्सेंटेज जे आहे आपण पाहतो जास्तीत जास्त 60% 70%च्या वर फार कमी वेळा जातं। गाव लेवललाच फक्त कधीकधी चुरशीची निवडणूक झाली तर 80-90%च्या जवळपास मतदान जातं आहे। बाकी वेळा मतदानाचं पर्सेंटेज खूप कमी असतं। या सगळ्या मतदानाची जागृती व्हावी आणि मतदान लोकांनी पुढे येऊन करावं, उत्साहानं करावं, यासाठी आज संपूर्ण देशामध्ये मतदार जागृती अभियानही राबवलं जातं आहे। केज तहसील कार्यालयामार्फतही आज या ठिकाणी मतदान करूया, लोकशाही बळकट करूया या अंतर्गत स्वाक्षरी मोहीम आपण बघू शकता। स्वाक्षरी मोहीम राबवलेली आहे। या ठिकाणी जनतेनं स्वाक्षरी करून आपला उत्साह किंवा आपला सहभाग नोंदवायचा आहे आणि त्याचबरोबर एक सेल्फी पॉईंटही या ठिकाणी राहणार आहे। ज्या सेल्फी पॉईंटमध्ये नागरिकांनी या ठिकाणी आपली सेल्फी घेऊन आपल्या सोशल मीडियावर टाकायची, जेणेकरून या मतदानामध्ये किंवा मतदान हे होण्याचं प्रमाण आहे त्यामध्ये वाढ व्हावी, यासाठी केज तहसील कार्यालयानं हे विशेष अभियान या ठिकाणी घेतलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी आहेत केज तहसीलचे तहसीलदार माननीय अभिजितजी जगताप साहेब आहेत, सर्व टीम आहे तहसील कार्यालयाची। त्यांच्यामार्फत जाणूया सार्वजनिक ठिकाणी विशेषतः ज्या ठिकाणी लोक एकत्र येतात त्या ठिकाणी मतदानाबद्दल जागृती व्हावी या उद्देशानं हा अभियान राबवलंय। साहेब काय सांगाल, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज हे अभियान आपल्या कार्यालयामार्फत राबवलं जाते, काय सांगाल? माननीय जिल्हाधिकारी मॅडम आणि माननीय उपविभागीय अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा मोहीम राबवतोय सेल्फी विथ सिग्नेचर। याचा उद्देश हाच आहे की मतदानाविषयी जागृती सर्वांपर्यंत व्हावी। सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने 13 मे 2024 या दिवशी मतदानासाठी उपस्थित राहावे। कोणीही त्या दिवशी सुट्टी न घेता मतदानाचा अधिकार बजावावा। मतदान हे मतदान नसून हे मताचा अधिकार आहे। हा अधिकार सर्वांनी आपला उपभोगावा यासाठी मी सर्वांना आवाहन करत आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये मला खात्री आहे की आपले मतदान हे नेहमीपेक्षा जास्तीच होणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी काही नागरिक शिक्षक सुद्धा आहेत शिक्षण क्षेत्रातले, ज्यांचं की खरं तर जागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका असते। या ठिकाणी डोईफोडे सर आहेत माझ्यासोबत, विक्रम डोईफोडे सर, काय सांगाल? तहसील कार्यालयाने अभियान राबवलेलं आहे, या अभियानाबद्दल तुमचं काय मत आहे? नक्कीच तहसील कार्यालयाचा हा उपक्रम खूप स्तुत्य आहे। नागरिकांना ही विनंती आहे की त्यांनी स्वतःचा मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। तो दिवस आपल्यासाठी सुट्टीसाठी आहे आणि तो इतर ठिकाणी एन्जॉय करावा अशी भावना न ठेवता आपण आपला मतदानाचा अधिकार बजवावा आणि या देशाची लोकशाही बळकट करावी हीच विनंती मी करतो नागरिकांना। या ठिकाणी पत्रकार आमचे बंधू आहेत हनुमंत सौदागर सर। सर काय सांगाल की प्रशासनाच्या मोहिमेबद्दल तुमचं काय मत? आज केज तहसील कार्यालयाच्या वतीने सन्माननीय तहसीलदार अभिजित जगताप साहेब यांनी जो आज या लोकशाही महोत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लोकांना मताधिकार बजावण्यासाठी जनजागृती करावी या उद्देशाने हा सेल्फी पॉईंट करण्यात आलेला आहे। त्यानिमित्तानं लोक इथं येतील, वाचतील, सेल्फी काढतील आणि लोकांमध्ये जागृती निर्माण होईल। लोकशाही बळकट करण्याकरिता मताचा टक्का वाढला पाहिजे, मताधिकार लोकांनी बजावला पाहिजे, यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेला हा निर्णय आणि त्याचा आता लगेचच इथं लोकार्पण होतं आहे। अर्थात लोक सेल्फी काढतील। सध्या सोशल मीडिया आणि मोबाईल सेल्फीमध्ये सगळ्या लोकांना वेळ आहे। अर्थातच जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये याची होऊ शकून त्यामुळं लोकांमध्ये जनजागृती होऊन मताचा टक्का वाढेल यासाठी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक आहे आणि धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा मी केज तहसील कार्यालयाच्या वतीनं आवाहन करतो सर्वांना, आपण केज बस स्थानकावर हा सेल्फी पॉईंट आणि स्वाक्षरी मोहिमेसाठी एक फलक लावण्यात आलेला आहे। आपण नक्की मोठ्या संख्येने यावं आणि आपला सहभाग, एक राष्ट्रप्रेमी नागरिक, एक लोकशाहीला बळकटी देणारा नागरिक या भूमिकेतून आपण सर्वांनी केज बस स्थानकावर आज दिवसभर, आज 14 एप्रिल, आज दिवसभर आपण यावं या ठिकाणी आणि आपली सेल्फी घ्यावी आणि स्वाक्षरी या ठिकाणी करून आपली तारीख टाकावी। ही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्रतेचं आवाहन।